इनर मॅग्नेट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं. आज मी खूप सुंदर असा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. प्रत्येकाचा प्रश्न असतो की मला रात्री झोपच येत नाही. का बरं येत नाही? काय रिझन आहेत? मी कितीही ट्राय केलं ना, मला रात्री झोपच येत नाही. मी गोळ्या सुद्धा खाते, कारण मला रात्री झोप येणं खूप गरजेचं आहे. पण हा प्रश्न आपल्याला नेहमी पडलेला असतो की रात्री झोप का येत नाही आणि झोप येण्यासाठी मी नेमकं असं काय करू जेणेकरून मला रोज रात्री वेळेवर झोप येईल आणि मी रात्री व्यवस्थित झोपू शकेल. हा सगळ्यांचा प्रश्न आहे ना. का बरं झोप येत नाही? टेन्शन घेत आहे का? जास्त विचार करताय का? नको त्या विचारांचा कल्लोळ तुमच्या डोक्यामध्ये माजलेला आहे का? असेलच, नक्कीच असेल. कारण जेव्हा आपलं डोकं शांत असतं ना, पीसफुली असतं ना, तेव्हा आपण खूप इझिली झोपू शकतो. जेव्हा आपल्या डोक्यामध्ये हजार प्रश्न चालू असतात, हजार लोकांचा विचार आपण नेहमी करत असतो ना, तेव्हा आपलं डोकं थकलेलं असतं विचार करून 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 करून. पण आपलं शरीरच थकलेलं नसतं. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? जेव्हा तुम्ही भरपूर काम करता ना, तेव्हा तुम्ही खूप इझिली झोपून जाता. कारण तुमचं शरीर थकलेलं असतं, पण तुमचं माइंड थकलेलं नसतं. पण जेव्हा तुमचं माइंड भरपूर थकतं विचार करून करून करून, आणि जर शरीर थकलेलं नसेल तर तुम्हाला झोप लागत नाही. कारण तुमच्या मनाला, तुमच्या डोक्याला तुम्ही इतका त्रास दिलेला असतात ना, तुमचं मन एक्सेप्टच करत नाही झोप येणं. त्याला नेहमी ती सवय लागलेली आहे. मला अजून विचार करायचा आहे, मला अजून विचार करायचा आहे, याचं काय करू, त्याचं काय करू, याने काय म्हटलं, त्याने काय म्हटलं. असे असंख्य प्रश्न तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवलेले आहात आणि त्या डोक्याला ते काम दिलेले आहात की हे तू कर, तुला हे करणंच आहे. तोपर्यंत तू झोपणारच नाहीयेस. जोपर्यंत तुला मी हे काही लोकांचे टॉपिक दिलेले आहेत, जे काही मी विचार करण्यासाठी तुला सांगितलेलं आहे, जोपर्यंत तू करणार नाहीस तोपर्यंत तू झोपणार नाहीस. हेच प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर हेच आहे की तुम्ही तुमच्या डोक्यात चाललेल्या प्रश्नांना, विचारांना कुठेतरी स्टॉप करा. ते स्टॉप झाल्याशिवाय तुम्हाला झोप व्यवस्थित लागणार नाही. जेव्हा नेहमी आपण विचार करतो, नेहमी विचारांमध्येच मग्न असतो, तेव्हाच आपल्याला झोप लागत नाही. तेव्हा आपण आपल्या माइंडला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की तुला हे काम करायचं आहे, विचार करण्याचं. जेव्हा तुम्ही हे स्टॉप कराल ना, तुम्ही स्वतःला जाणवेल की मला खूप लवकर झोप लागत आहे. मग आता प्रश्न असेल की हे विचार कसे थांबवायचे? नेहमी विचार येतात मॅम, विचार थांबतच नाहीत, खूप निगेटिव्हिटीज येते. ठीक आहे, तर तुम्ही पहिला सुरुवातीला थोडं थोडं मेडिटेशन करा. सगळ्यात बेस्ट मेडिटेशन आहे. तुम्ही जेव्हा डीपली मेडिटेशन शिकता ना, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जीवन कसं जगायचं हे शिकून जाल. जेव्हा तुम्ही माइंडमध्ये हळूहळू तुमच्या विचारांना स्टॉप करता की वा थांब, विचार करू नकोस, थांब. जेव्हा तुम्ही रोज 5 मिनिट, देन हळूहळू 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिटापर्यंत मेडिटेशन कराल ना, तेव्हा तुमच्या विचारांना तुम्ही स्टॉप करत जात असता. तेव्हा तुमच्या माइंडला सवय लागते की हे विचार मला करायचे नाही आहेत, हे विचार इतके इम्पॉर्टंटच नाही आहेत, सो मी या गोष्टींचा विचार करणार नाही. देन माइंडला ह्या इन्स्ट्रक्शन पोचल्यामुळे माइंड त्या पद्धतीने काम करतं. पण तुम्ही तुमच्या माइंडला सवयच लावत नाही आहेत. तुम्ही नेहमी म्हणता मला झोपच लागत नाही, मला रात्री झोपच येत नाही, मी रात्रभर जागी होते, आज मी रात्रभर जागं होतो. पण तुम्ही का जागे आहात? याचं रिझन तुम्हीच आहात, तुमचे विचारच आहात. तुम्ही हळूहळू त्यासाठी ॲक्शन घ्या ना. काहीतरी काम करा. काम इन द सेन्स तुम्ही तुमच्या विचारांना स्टॉप करण्यासाठी काहीतरी काम करा. मेडिटेशन करा. खूप इझी आहे आणि स्वतःहून मेडिटेशनला बसू शकणार नाही. 4 दिवस आपण बसतो की हो मी आज मेडिटेशन करणार आहे, मी सकाळी करणार आहे, मी संध्याकाळी करणार आहे. हे फक्त आपण 4 ते 5 दिवस करतो. चांगले चांगले क्लासेस आहेत, जॉईन करा. 1000, 5000, 2000, 1000, 500 रुपये, 100 रुपयेपर्यंतचे सुद्धा क्लासेस आहेत. शेवटी तुम्ही जेव्हा एखादा क्लास जॉईन करता ना, तेव्हा तुम्ही स्वतः सिरियस होता. का बरं? कारण तुम्ही तिथे पैसे भरलेले आहात. तुमच्या माइंडला हे माहिती आहे तिथं मी पैसे भरलेला आहे, सो मला उठायचं आहे, देन मला मेडिटेशनला बसायचंच आहे. तुमच्या माइंडला हे तुम्ही कन्फर्म आणि स्ट्रिक्ट असं वॉर्निंग दिलेलं असतं आणि तुमचं माइंड उठतं आणि बसतंच. पण जेव्हा तुम्ही स्वतः करता ना, तुम्ही स्वतःच मध्ये मध्ये म्हणता जाऊ दे, आज नको, आज झोपते मी, आज माझी इच्छाच नाही, मला बसायचंच नाही. हे रिझन आपण स्वतःच आपल्या माइंडला देतो. आपलं माइंड काय बोलायच्या पहिला आपणच
त्याच्यावर चर्चा करतो आपलं मन आणि म्हणतं की नको, आज नको, उद्या करतो, परवा नको, त्याच्यानंतर करतो. असं करत 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 तुम्ही ते सोडून देता. चांगल्या गोष्टींसाठी पैसे घाला. जर असतील ना तर नक्कीच घाला. जर नसतील ना तर खूप गोष्टी फ्री पण अवेलेबल आहेत, त्या गोष्टी करा. जेणेकरून खरंच आनंदाने लाईफस्टाईल जगा. कारण एकच लाईफ आहे, आनंदाने जगा ना. का इतकं टेन्शन घेऊन रात्रीची झोप उडवून तुम्ही बसलेले आहात? लोकांकडे लाखो करोडो रुपये आहेत, पण रात्री व्यवस्थित झोपू शकत नाहीयेत. रिझन काय? तुमच्या डोक्यामध्ये चालू असलेले तुमचे विचार, ज्याला काहीच अर्थ नाहीये, फक्त तुम्हाला त्रास देऊन जात आहे. त्या विचारांना कुठेतरी शांत करणं, स्टॉप करणं खूप महत्त्वाचं आहे. लाखो करोडो रुपये तुम्ही कमवूनही जर रात्रीची झोप व्यवस्थित घेऊ शकत नसाल तर त्या पैशाला, त्या जगण्याला काही अर्थ नाही आहे. शून्य असे मार्क्स त्याला होतील. जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल आनंदाने जगत आहात, हवे तितके पैसे अट्रॅक्ट करत आहात, पैसा आहे, त्याचबरोबर तुमचं माइंड जर शांत असेल तर तुम्ही खूप इझिली आनंदाने तुमचं लाईफ जगू शकता. पैसा कमवणं अवघड नाही आहे, पण तुमचं माइंड शांत करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मनाला शांत करा. जेव्हा तुमचं मन शांत असेल तरच तुम्ही खूप इझिली कोणतीही गोष्ट आनंदाने ॲक्सेप्ट करू शकता किंवा अट्रॅक्ट करू शकता आणि हवी तशी लाईफस्टाईल खूप इझिली जगू शकता. त्यामुळे स्वतःच्या माइंडवर काम करा. जेव्हा तुमचं माइंड तुमच्या कंट्रोलमध्ये असेल ना तरच कोणतीही गोष्ट इझिली आनंदाने तुम्ही अट्रॅक्ट करू शकता आणि जशी हवी आहे तशी लाईफस्टाईल जगू शकता. आणि याच्यानंतर कधीच म्हणू नका की मला रात्री झोप येत नाही. कधीच म्हणू नका. आपण नेहमी उच्चारतो की मला रात्री झोप येत नाही, झोप येत नाही. 4 लोकांना सांगतो की मला रात्री झोपच येत नाही आणि पुढून जो माणूस बोलणार आहे तो पण हेच बोलतो, हो रे मला तर रात्री झोपच येत नाही. सगळ्यांचा एकच हा प्रॉब्लेम झालेला आहे की आपल्याला रात्री झोप येत नाही. हे निगेटिव्ह वर्ड्स बोलायचं बंद करा. काही दिवस सुरू करा की हो मला रात्री झोप येते. बरं तुम्हाला येत नसेल तरी बोलायला तरी सुरुवात करा. हळूहळू जेव्हा ॲक्शन घ्याल ना तेव्हाच ते तुमच्या कार्यामध्ये उतरेल. तुम्ही बोलायला स्टार्ट करा की मला खूप चांगली झोप लागली, आज माझी झोप खूप छान झालेली आहे, मी खूप फ्रेश फील करत आहे. मग पुढचा पण ना तो निगेटिव्ह कधीच करणार नाही. तो उलट म्हणेल अरे वा चांगली गोष्ट आहे, अशी झोप लागू दे तुला वेळेवर, रात्री नेहमी लागू दे. असे पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येत जातील. त्यामुळे तुमचे वर्ड्स खूप मॅटर करतात. तुमच्या वर्ड्सवरती काम करा जेणेकरून तुम्हाला जे हवं आहे ना त्या गोष्टी अट्रॅक्ट होत जातील आणि जसं तुम्हाला लाईफस्टाईल हवे आहे तसं तुम्ही जगू शकाल. आणि यानंतर तुम्हाला रोज रात्री खूप चांगली झोप लागत आहे. तुम्ही खूप छान असं फील करत आहात. झोपेतून उठल्यानंतर खूप फ्रेश तुम्हाला फील होत आहे आणि रोज संध्याकाळी तुम्हाला 6 ते 7 तास व्यवस्थित झोप होत आहे. होत आहे म्हणायला शिका, तरच हवं ते भेटेल. ठीक आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, आपला व्हिडिओ शेअर करा. जितक्या लोकांपर्यंत शेअर करता येईल तितक्या लोकांपर्यंत शेअर करा. कारण खूप सोप्या साध्या भाषेमध्ये जे आपल्याला समजतं त्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही गोष्ट तुम्हाला समजलेलीच आहे. हो, समजली आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच.